चाळीसगाव शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीरपणे झाडे तोडली जात आहेत. यामुळे शहरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. झाडे तोडल्यामुळे शहरात प्रदूषण वाढत आहे आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. वृक्षतोडीची कारणे. शहरात नवीन इमारती आणि रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. लाकडाच्या मागणीमुळेही झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. काही व्यापारी मालेगावहून चाळीसगाव तालुक्यात झाडांची कत्तल करण्यासाठी येत आहे. प्रशासनाची भूमिका. शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीवर प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही. झाडे लावा, झाडे जगवा हा नारा फक्त कागदावरच आहे. नागरिकांची मागणी. शहरातील बेकायदेशीर वृक्षतोडीवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. झाडे तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. शहरात अधिकाधिक झाडे लावावीत. वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम. प्रदूषण वाढते. हवामान बदलण्याचा धोका वाढतो. पूर आणि दुष्काळाचा धोका वाढतो. वन्यजीव धोक्यात येतात. वृक्षतोड थांबवण्यासाठी उपाय. बेकायदेशीर वृक्षतोडीवर कठोर कारवाई करावी. झाडे तोडणाऱ्यांवर मोठा दंड आकारावा. शहरात अधिकाधिक झाडे लावावीत. वृक्षतोडीबाबत जनजागृती करावी. वृक्षतोड थांबवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याची गरज आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात अधिकाधिक झाडे लावावीत.